खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही. आम्हास फर्जंदचा मान हवा. फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान. मंजूर. विजापुरी दरबारात आम्ही रांगेत उभे राहणार नाही. मंजूर. आम्हास 12,000 फौज बाळगू द्याल? जी, आप फौज रख सकते हो. और हमारा कुर्निसात 12 कोस दूरी से कबूल किया जाएगा. मंजूर. खान साहब, हमारी पुणे, इंदापुर और सुपे की जागीर हम खुद अपने ही पास रखना चाहते हैं. ठीक है, मंजूर. और अब हमारी आखरी शर्त. तुमच्या जवळचे 2 विश्वासू मोहरे, दादोजी पंत लोहकरे आणि सरदार कान्होजी नाईक जेधे यांना आमच्या पदरात द्या. वाह महाराज वाह, मान गए. शतरंज की बाजी भी जीतोगे और साथ में मोहरे भी लेके जाओगे. ठीक है, मंजूर. आऊ, आबासाहेबांची तलवार तुमच्या जवळ? हो, आता तिचं काम संपलं. म्हणजे तह झाला. हो, पण आम्ही पाहिलं तर आम्हाला लंगडा घोडा आणि सोन्याची नालही दिसली नाही. तो दिसेल लवकरच. तो दिसेल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लंगडत पळताना. तो दिसेल गावागावातील गल्ल्यातून पळताना. तो दिसेल शेताभाताच्या बांधावरून धावताना. आणि नालही दिसेल तरण्या ताठ्या पोरीबाळींच्या ललाटी ठोकलेली. अहो, काय म्हणताय तुम्ही? शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी ज्या वाड्या, वस्त्या, माणसं पोटच्या लेकरासारखी जपली. आपला राजा शहाजी राजा आहे. अरे लय पराक्रमी तो. फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय. जसा राजा तशी प्रजा होणारच ना. जी निजामशाही उभी करण्यासाठी हजारो सैनिकांनी रक्त सांडलं, त्या आपल्या निजामशाहीच्या वाटण्या होतील. अहो, ज्या तुमच्या आबासाहेबांना आम्ही कधी शस्त्राशिवाय पाहिलं नाही, त्यांना हात रुमाल बांधून उभं राहावं लागेल. अहो, 1000 इंगळ्या ढसल्या असतील तुमच्या आबासाहेबांच्या काळजाला. वेदनेनं कासावीस झाले असतील ते. मग तह का केला? करावा लागला. पुढं झेप घेण्यासाठी 2 पावलं मागं यावं लागतं शिवबा. एवढंच. आइए आइए खान साहब, पधारिए, तशरीफ रखिए. शुक्रिया. खान साहेब बसा. महाराज येतीलच एवढ्यात.
शहाजी राजे मुर्तजा निजाम को देखने के लिए आंखें तरस रही है। बाजी काका, मुर्तजा समोर आणा. जी. हाँ जमान, ये रहे मुर्तजा निजाम शाह. हम आपके हवाले करते हैं. राजे आप बड़े माहिर हो चाल खेलने में। जरा ये बताइए, ये असली मुर्तजा तो है ना? हाँ जमान, यही असली मुर्तजा है. भरोसा ठेवा. ठीक है राजे, हम मुगल और आदिल शाह ने मिलकर आपकी निजाम शाही को आपस में बांट लिया है। महाराज, पश्चिमेकडील भीमा नीरा या नद्यांमधील सोलापूर, परांडा, वांगणी, महाल, कोकण, भावकी, चिडगुप्पा, पुणे, चाकण हे परगणे आदिलशाहकडे राहतील आणि त्या बदल्यात आदिलशाह मोगलांना 20 लक्ष होऊन दरसाल देईल. बाकी उरलेली निजामशाही मोगल मुलखात जोडली जाईल. त्याचबरोबर महाराज, कुतुबशाही आणि आदिलशाही यांच्यामधली मांजरा नदी ही सीमारेषा असेल आणि कुतुबशाही ही खुर्रम शहाजहान बादशाहच्या संरक्षणाखाली असेल. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. झालं? नहीं, एक और शर्त है। शर्त? हाँ शर्त, आज के बाद शहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा। हाँ जमान, हाँ जमान। ये क्या फरमा रहे हैं? महाराज दक्खन में नहीं रहेंगे तो कहां जाएंगे? दक्खन उनके लिए जान है, वतन है। वो हम नहीं जानते, वो बीजापुर भी जा सकते हैं, लेकिन दक्खन में, इस सह्याद्री में नहीं रह सकते। खान साहब, सोच समझकर शर्त रखी जाए। माफ करना, ये खुर्रम बादशाह शाहजहां का हुक्म है और इस हुक्म के साथ बेअदबी की गई तो आदिल शाह का वजूद भी खतरे से खाली नहीं। ये बात आप और शहाजी राजे भी समझ लें। इसी में आप दोनों की भलाई है। खुदा हाफिज। आबा साहेब,
बोला शोभा. तुम्ही तह का केला हे आम्हास ठाऊक आहे. ठाऊक आहे? हो, झेप घेताना 2 पावलं मागे यायचं असतं, बरोबर ना? शोभा, हो आबासाहेब, तुम्ही झेप घेणार आहात हे सर्वांनाच माहित आहे आणि आम्हास तर खात्रीच आहे. खात्री कशामुळं? आमच्या आऊंमुळे. त्या जे म्हणतात ते खरंच ठरतं. एवढा विश्वास आहे तर तुमचा तुमच्या आऊसाहेबांवर? हो, खूप. खरं तर आबासाहेब गंमत अशी आहे की आम्हास तह आवडतच नाही, परंतु आऊसाहेब म्हणाल्या की तह जरुरी असतो, मग तो आहे. गंमत अशी आहे आबासाहेब की आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा तुमच्यावर. हो. हो, तुम्ही गडावर असताना तुम्ही खाल्ल्याशिवाय आऊ थाळ्याला हातही लावत नाही, पाणीही पित नाहीत त्या. याचा अर्थ आताही त्यांनी थाळा घेतला नसेल. हो, नसेल घेतला त्यांनी थाळा. खरंच खूप थोर आहेत तुमचे आऊसाहेब. शहाजहाननं डाव साधला. साधला म्हणजे अहो गरुडाचं पंख छाटलं, वाघाचं डोळं फोडलं. आता काय, महाराजांनी दख्खनमध्ये राहायचं नाही. शहाजहानला पक्क ठाऊक होतं महाराज सह्याद्रीच्या साथीनं बंड करणार. ही तर मनमानी झाली. ये मनमानी ही है. ये खुर्रम शाहजहां गलत पेश आ रहा है. आपला गाव मुलूक जहागिरी सोडून परागंदा व्हायचं. परागंदा म्हणजे अहो हद्दपारच केलं की त्यानं. आता महाराजच नाही तर यो सह्याद्री सुना सुना वाटणार. लेकिन एक बात है, अब इस मुल्क में बहुत लूटपाट होगी. होणारच होणारच. अहो धाक दाखवणार माणूसच नाही म्हणल्यावर कोण कोणाला भेणार. अराजक अंधाधुंदी सुरू होणार. महाराज घ्या. जिजा, काय झालं? काही नाही. तुमचे डोळे पाणावलेले दिसतात. झालं काय? काय व्हायचं राहिलंय आता? सगळं सगळं संपलं एका क्षणात. जिजा, आम्हाला खूप वाईट वाटतंय. एवढे कष्ट घेऊन एवढी बेहद घोडदौड करून तुम्ही ही दौलत उभी करण्याचा प्रयत्न केलात आणि एवढं करून काय हाताशी आलं? तर हद्दपारी. म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी? मग हा आपला भरला संसार सोडून निघून जायचं, भरल्या ताटावरून उठून जायचं. काय वाटत असेल आम्हाला? जे झालं ते वाईटच. तो कानडी मुलूक, तिथली माणसं वेगळी, आपला ना नात्याचा ना गोत्याचा संबंध. तिथं जाऊन राहायचं, लढायचं कुणासाठी? तिथे जाऊन राहावं लागेल म्हणून वाईट वाटतंय तुम्हाला? नाही महाराज, आमचं काय, जिथं तुम्ही तिथं आम्ही. तुमच्या सहवासातच आमचा आनंद सौख्य आहे. मग जिजाच्या डोळ्यात अश्रू का? आपलं स्वप्न मोडलं, आपल्या डोळ्यात देखत तुम्हाला अपमानित केलं दोन्ही शायांनी मिळून. त्या शहाजहाननं मोठं राजकारण केलं. आमच्या देवळाचा कळसच कापून टाकला त्यानं.
आता या भुंड्या माथ्यानं जगायचं कसं जमणार? इथलं सारं सोडून त्या कन्नड प्रांती रुजायचं? इतक्यात हरलात? महाराज, राणीसाहेब, आपलं स्वप्न संपलेलं नाही. ही निर्णायक हार नाही आमची. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही तुम्ही करणार आहात. आम्ही समजलो नाही. स्वतःला एवढा मुत्सद्दी समजणारा खुर्रम शहाजहान बादशाह फसला. त्याला फक्त तलवार गाजवणारा शहाजी दिसला. त्यानं सह्याद्री सोडून जाण्याचा हुकूम दिला तो केवळ शहाजीला. म्हणजे आम्हाला अजून नाही उमगलं महाराज. राणीसाहेब, हा सह्याद्रीचा मुलूक सोडून जाणार तो शहाजी, परंतु त्याची बायको तर मागेच राहणार ना. म्हणजे राणीसाहेब, या शहाजी राजेंची लाडकी बायको जिजाबाई सह्याद्रीतच राहणार, सर्वांचा हिशोब घ्यायला. महाराज, महाराज, होय जिजा, आमच्या माघारी तुम्हास इथंच राहावं लागेल. नाही महाराज, माफ करा, परंतु तुमच्या माघारी आम्ही इथं या मुलुखात एकटं राहणार नाही. राहावं लागेल. एवढं सांगू नका महाराज. जिथं तुम्ही तिथं आम्ही. जिजा, समजून घ्या. या बाबतीत समजूत घालू नका. शक्यच नाही ते. अहो, दिवसभर तुम्ही दिसला नाही तरी आमचा जीव कासावीस होतो, आणि तुम्ही म्हणतात आम्ही इथं आणि तुम्ही कर्नाटक प्रांती. शेकडो कोसांचं अंतर ठेवून कसं राहावं, कसा करावा संसार? नाही, आम्ही येणार तुमच्या सोबत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर आपला संसार होईल, परंतु अवघ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील हमखास. आमच्या माघारी इथं अराजक माजेल, गोरगरीब आयुष्यातून उठतील. जिजा, तुम्हीच विचार करा. आपला स्वतंत्र मराठा राज्याचा विचार या मोगलांनी आणि या आदिलशहानं उधळून लावला. आम्ही आमच्या छातीच्या कातड्याचा डब केला होता, पण त्यावर स्वातंत्र्याची थाप पडू दिली नाही या यवनांनी. मराठ्यांच्या अस्मितेचं चाक या गुलामगिरीच्या चिखलात रुतलेलं होतं. ते काढण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. राणीसाहेब, आम्ही निजामशाहीची स्थापना केली. निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसलो तेव्हा तुम्हीच म्हणाला होता की आम्ही त्यावर शोभिवंत दिसतो. तुम्ही आमची दृष्टही काढली होती, परंतु या यवनांनी आम्हास त्या तख्तावरून उठवलं. आणि नुसतंच उठवलं नाही, तर आमच्याच मुलखातून हद्दपार केलं. राणीसाहेब, तुम्हीच सांगा, आम्ही करावं तरी काय? परंतु महाराज, राणीसाहेब, आम्ही वाघ धरला तर त्यास साखळी बांधणाऱ्या तुम्ही, परंतु आता मात्र तुम्हास वाघ धरायचा आहे आणि आम्ही साखळी घेऊन उभे असू. जमेल महाराज? जमायला हवं. कठीण आहे, परंतु जमवावंच लागेल. परंतु महाराज, जे तुम्हास जमलं नाही ते आम्हास जमेल? जमेल राणीसाहेब, खात्री आहे आम्हास. आम्ही तुमच्या मनातला द्वेष पाहिला आहे, गोरगरिबांच्या बद्दलचा तुमच्या मनातील ओलावा पाहिला आहे, तुमची जिद्द पाहिली आहे, तुमची चिकाटी पाहिली आहे. तुम्हासच जमेल जिजा. महाराज, तुम्ही म्हणताय, परंतु हे कठीण, खूप कठीण. आणि महाराज, तुम्ही ज्या मुलुखात राहा म्हणतायत तो मुलुख हाच ओसाड. आम्ही एकटीनं काय करावं इथं? स्वतंत्र दौलतीची स्थापना करायची.
आपलं भंगलेलं स्वप्न पुन्हा सांधायचं. काय आम्ही एकटीनं स्वतंत्र दौलत स्थापन करावी?